नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपणास या माझ्या YouTube चॅनलमध्ये इंग्लिश तत्ववेत्ता थॉमस हॉब्स यांनी आपल्या आयुष्यात आलेले आलेले संकट आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी कशी प्रणाली वापरली याबद्दल थोडक्यात माझ्या चॅनलमध्ये मी इथे तुम्हाला सांगणार आहोत. तर त्याबद्दल ते असे सांगतात की प्रतिकूल परिस्थितीही तुम्ही कार्यरत राहिलात तर भविष्यात चांगले फायदे मिळतात. म्हणजे तुमची परिस्थिती काय आहे, कशी आहे, तुम्ही सध्या कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आहे, तुम्ही तर त्या परेशानीला, त्या प्रॉब्लेमला, प्रतिकूल परिस्थितीला जर चांगले राहिल्यात, कार्यरत काम करत राहिलेत तर तुम्हाला नक्की त्याच्या भविष्यात फायदा होतो. ज्याच्याकडे ज्ञान असते खऱ्या अर्थाने तोच ताकदवर असतो. ज्याच्याकडे एखाद्या गोष्टीचं ज्ञान असते खऱ्या अर्थाने तोच ताकदवर असतो. तो धड कधी कधी चूप राहणे ही मूक संमती ठरते. मानवी समाजात नियम कायदे नसतील तर जीवन पशुवत होईल. आता आपण पाहतो एखाद्या रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल असते, पण आपण ट्रॅफिक सिग्नल कर दुर्लक्ष करून जर तिथे ट्रॅफिक पोलीस नसेल तर आपण तिथे लगेच तिथून जाण्याचा प्रयत्न करतो. पण असे नियम नसते तर मानव असतो जो पशुवत झाला असता. समजदार लोक शब्दाचा खरा अर्थ समजतात तर मूर्ख लोक शब्दांनाच खरं म्हणतात. माणसाला एकांत मिळतो तेव्हाच तो गहिरे चिंतन करतो. निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे शांततेचा शोध घ्या आणि त्याच दिशेला वळा. जे वाईट घडलं त्यात अडकू नका, पुढे जे चांगले होणार आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. आपला वेळ, ऊर्जा आणि प्रेम योग्य ठिकाणी उपयोगात आणा. मी माझ्या अपयशातून शिकतो आणि माझ्या मनाने आखलेल्या मर्यादांना आव्हान देतो. कोणताही मोठा व्यक्ती अपयशाशिवाय महान बनलेला नाही. आपल्या भयाला मागे सोडाल तेव्हाच आपली खरी ताकद ओळखाल. आतील शांती आपल्याला मजबूत बनवते. अपयशातून बाहेर काढण्याचे काम आत्मविश्वास करतो. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला आशावादी ठेवणारा व्यक्ती प्रत्येक अपयशातून मार्ग काढतो. स्वतःला एवढंही व्यावसायिक बनवू नका की माणुसकीच विसरून जाल. तर अशा प्रकारे इंग्लिश तत्ववेत्ता यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग आणि त्या प्रसंगांना कसे सामोरे गेले याबद्दल या ठिकाणी सांगितलेले आहे काही नियम. असेच वेगवेगळे मोटिवेशनल व्हिडिओ आणि मोटिवेशनल कोट्स मी माझ्या YouTube चॅनलला अपलोड करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.